नमस्कार. संपूर्ण जगाचं लक्ष इराण युद्धावर लागलेलं असताना इंधन संकटातून कसं पार होता येईल याची विवंचना सतावित आहे. ट्रम्प यांनी इस्रायलच्या मदतीने केलेला इराणवरचा प्रहार काहीसा मंदावताना दिसत आहे. या स्थितीत ट्रम्पनी सारं लक्ष हार्मोझ समुद्रधुनीवर केंद्रित करून युरोपियन देश, मुख्यतः नाटो सदस्य यांना आवाहन केलं की सगळ्यांनी अमेरिकेसोबत येऊन इराणवरचा हॉर्मोझवरील वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी निकराचा लढा द्यावा. त्यासाठी अमेरिका ठासून सांगत आहे की हॉर्मोझवरील सामान्य स्थितीचा फायदा अमेरिकेपेक्षा इतर देशांना जास्त होऊ शकतो. त्यात चीन, जपान व इतर युरोपीय देश यांचा प्रामुख्याने समावेश होऊ शकतो. इतकं सांगूनही वरील देशांनी घेतलेल्या नरो व कुंजरोचा पवित्रा पाहून अमेरिका आता एकला चलो रे ह्या भूमिकेत विसावू पाहतोय. त्याचवेळी अमेरिका इराणच्या निकराच्या लढाईचं मर्म कशात दडलेलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे व त्यामुळे अमेरिका एकीकडे जगाच्या कल्याणासाठीचा खोटा पवित्रा घेताना दिसत आहे व त्याचवेळी इतिहासाची पुनरावृत्ती घडवू पाहत आहे, जेणेकरून अतिशय उग्र आक्रमणाची तयारी देखील करीत असावी. त्यामुळे असं वाटतं की ही वादळापूर्वीची तर शांतता तर नाही ना. अशातच चीन आणि तैवान यांच्यात अत्यंत गंभीर तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून चीनने तैवानच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या लष्कराने हवाई आणि सागरी सराव वाढवले असून यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता या संघर्षाकडे देखील लागले आहे. तैवाननेही आपल्या सुरक्षेसाठी सैन्य सतर्क ठेवले असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पाहूया तर मग पुढे काय होतं ते.